जरांगे पाटलांचं आंदोलन फायनली मुंबईला गेलं आणि अखंड महाराष्ट्रातील मराठा समाज हा मुंबईमध्ये गेला की समाज हा मुंबईच्या बाहेरही आहे. मित्रांनो, या आंदोलनाच्या पूर्वी लगभग 2 महिन्याच्या आसपास वेळामध्ये जरांगे पाटलांनी 288 आमदार, त्यामध्ये सत्तेमधील आणि सत्तेच्या बाहेरील टोटली जे आमदार निवडून आलेले आहेत या विधानसभेला, ह्या सर्व आमदारासोबत आणि 2 मुख्यमंत्री आणि 1 मुख्यमंत्री ह्या सर्वांना त्यांनी फोन केले होते. आतापर्यंत जरांगे पाटलांना फोन यायचे, पण जरांगे पाटलांनी स्वतःहून या लोकांना 2 महिन्यापूर्वी फोन करून जे काही माहिती या आंदोलनाची आहे त्यांनी सांगितली होती, असं पाटलांचं म्हणणं आहे. आणि 2 महिन्यापूर्वी 288 आमदाराला मी फोन केले. त्याच्यात 2 उपमुख्यमंत्री आणि फडणवीस साहेब मुख्यमंत्री साहेब सुद्धा. मी कधीच फडणवीस साहेबाला 2 वर्षात बोललो नाही. स्वतःहून म्हणतो, त्यांचे लोक आले असते फोन घेऊन. मी स्वतः 2 महिन्यापूर्वी फोन लावला. हे मुंबईकराला माहित पाहिजे, माझ्या महाराष्ट्रातल्या मराठ्याला माहित पाहिजे. मी स्वतः फोन केला आणि त्यांना सांगितलं, तुम्ही अंतरवाली लिहा, काडी सुद्धा पायाखाली वाजणार नाही, कोणी आईला सुद्धा म्हणणार नाही, कारण खानदानी मराठीत आम्ही सन्मानानं बोलवलो. मित्रांनो, आपल्याला आज याच विषयावरती बोलायचे आहे. तर सर्वांना रामकृष्ण हरी आणि सर्व मित्रांना या ठिकाणी एक महत्त्वाची विनंती आहे की व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, मराठा आरक्षण हा मुद्दा खूप काळापासूनचा महाराष्ट्रामध्ये आहे. 1982 पासूनचा हा जो मुद्दा आहे तो उचलून धरलेला आहे. त्यामध्येच अण्णासाहेब पाटील असतील, नंतर अण्णासाहेब जावळे पाटील असतील आणि आता मनोज जरांगे साहेब आहेत. अनेक नेते होऊन गेले, अनेक नेते आले आणि गेले, तरीही या आंदोलनावरती, या मुद्द्यावरती कोणीही म्हणावं असं लक्ष केंद्रित केलं नव्हतं. 1982ला अण्णासाहेब पाटलांनी केलं, त्यांनी आपला जीव गमावून बसले. विनायकराव मेटे साहेब असेच गेले, अण्णासाहेब जावळे साहेब पण असेच गेले. आता मनोज जरांगे पाटील आलेले आहेत आणि हे जे काही नेते आहेत, हे नेत्यांचा जो कालखंड होता, हा कालखंड होता तो म्हणजे काँग्रेसच्या कारकिर्दीमधला. आणि जे कारकीर्द हे काँग्रेसचे होते त्यावेळेस मराठा समाजाला म्हणावा असा रिस्पॉन्स तर सोडून द्या, त्यांची एकही मागणी यांनी पूर्ण केली नव्हती. ज्यावेळेस 2014 नंतरच या आरक्षणाला मित्रांनो सुरुवात झाली महाराष्ट्रामध्ये, म्हणजे स्वातंत्र्यापासून ते 2014 पर्यंत नेमका मराठ्यांचा वापर ह्या काँग्रेसी लोकांनी केलेला आहे किंवा एकूणच ह्या सगळ्या लोकांनी केलंय. आणि मराठ्यावरती अन्याय मुळात भाजपनं नाही केला, मुळात अन्याय ही या लोकांनी केलेला आहे. ह्याही गोष्टी लोकांपर्यंत आल्या पाहिजे. आता फक्त काही सत्ता भाजपची आहे म्हणून भाजपवरती द्वेष होतो, हे भाग वेगळा आहे. पण या ठिकाणी महत्त्वाचं पाहिलं गेलं तर आपल्याला हे सांगता येईल की ह्या सगळ्यामुळं नेमकं कोंडी ही आरक्षणाची झालेली आहे, हे पण आपल्याला विसरून चालणार नाही. आणि आता जे महत्त्वाची जी मागणी आहे ती मागणी आहे मराठा आरक्षणाची, शैक्षणिक आणि सामाजिक. कारण कुठलाही समाज त्यामध्ये जे काही आर्थिक मागासवर्ग असतो तो असतोच, समाज कुठलाही असतो. असाच मराठा समाजामध्ये जो समाज सामाजिक आरक्षणापासून वंचित आहे, ज्या लोकांची ऐपतच नाही, शिक्षण भरपूर आहे, शिकता येतं, हुशार आहेत, पण काही आर्थिक गोष्टीमुळं त्यांना याचा लाभ मिळत नाही. त्यामुळं शैक्षणिक आणि सामाजिक आरक्षणाचा मुद्दा जरांगे पाटलांच्या माध्यमातून उभारला गेला. पण आता देवेंद्र फडणवीसांनी तर स्पष्ट सांगितलंय की जर हा आरक्षणाचा मुद्दा हा शैक्षणिक आणि सामाजिक आरक्षणाचा असेल तर यावरती चांगल्या प्रकारे चर्चा होऊन मार्ग निघू शकतो. मराठ्यांच्या सगळ्या मागण्या आहे आम्हीच पूर्ण करणार आहोत आणि मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा आहे आम्हीच समाप्त करणार आहोत, हे स्पष्टपणे या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेलं आहे. जर एससीबीसी असेल किंवा ईडब्ल्यूएस असेल तर राजकीय आरक्षण मिळणार नाही. राजकीय आरक्षण हेतू असेल तर वेगळी गोष्ट आहे, पण राजकीय आरक्षण हा जर हेतू नसेल आणि सामाजिक आर्थिक परिवर्तनाची लढाई असेल, ऍडमिशन्स मिळाल्या पाहिजेत, नोकरी मिळाली पाहिजे, तर मला असं वाटतं की मग मागणीचा योग्य प्रकारे विचार किमान काही विचारवंतांनी तरी केला पाहिजे. लक्षात घ्यावं की आम्हीच सोडवल्यात सगळे प्रश्न, दुसरे कोणी सोडवले सांगावं कोणी सोडवलेले आहेत. मराठा समाजाचे प्रश्न आमच्या सरकारशिवाय, म्हणजे मी मुख्यमंत्री असताना, शिंदेजी मुख्यमंत्री असताना तेव्हाच सुटल्यात, बाकी कधी सुटले प्रश्न, आणि आम्हीच सोडवणार आहोत.
पण हाच जर प्रश्न जे काही आपले राहुल कुलकर्णी आहेत त्यांनी विचारला पाठवून, त्यावेळेस पाटील त्यावेळेस शांत होते. म्हणजे राजकीय आरक्षण ही मराठ्यांची मुळात मागणीच नाही. पूर्वीपासून या विषयावरती बोललं जात नव्हतं. विषय फक्त दोन होते, शैक्षणिक आणि सामाजिक. हाही विषय शेवटपर्यंत लावून धरावा आणि त्यामध्ये कुठंच तरी हे राजकीय आरक्षण घुसवण्याचा प्रयत्न करू नये. तर हे दोन तर मुद्दे असतील, ह्या दोन मुद्द्यांचंच जास्तीत जास्त मागणी आहे. मराठा समाज हा शैक्षणिक आणि सामाजिक आरक्षणामध्ये थोडंसं पाठीमागं आहे, कारण पूर्ण समाज हा श्रीमंत नाही, काही गरीब पण आहे. मग या लोकांना याचा लाभ झाला पाहिजे, कारण राजकीय म्हटलं तर जास्तीत जास्त नेते हे मराठा समाजाचेच आहेत. त्यामुळं राजकीय ही मागणी नसावी. आता याविषयी आज काही गोष्टी कळून येतीलच, पण राजकीय विषयावरून एक गोष्ट समजली मित्रांनो, म्हणजे जे मंडल यात्रा चालू आहे, या मंडल यात्रेच्या माध्यमातून डुप्लिकेट ओबीसी म्हणून एक वारंवार उल्लेख होतोय आणि या लोकांना राजकीय आरक्षण मिळणार नाही हे तिथून ठामपणे बोललं जातंय. तेही राष्ट्रवादीच्या मंचावरून त्यांचेच नेते लोक. म्हणजे नेमकं मराठा आरक्षणाच्या पाठीमागं आम्ही आहोत हे म्हणून डाडा पेटवणारे, तिकडून बॅक साईडला परत ओबीसीला पेटवणारे हे काकांचेच लोक आहेत, हे परत एक वेळेस सिद्ध होते. कोणी घाबरू नका. ओबीसीच्या आरक्षणाला कोणी धक्का लावू शकत नाही. ज्यांनी आघोरी पाप करण्याचा प्रयत्न केला, तुमच्या झडपी इलेक्शन झालेत का? 4 वर्ष झाला नाही. महानगरपालिका 5 वर्ष झाला नाही. पंचायत समिती झाली नाही. या नाराज भाजपाच्या लोकांनी आरक्षणाचा खोडा घालून ठेवला आणि ते विनाकारण कुणाला तरी याचिका दाखल करायला लाव, कुणाला तरी कोर्टात जायला सांग. ओबीसीचं जरा जास्तच झालंय, ओबीसीची संख्याच वाढली झडपीमध्ये. अरे कोणाला पोटात दुखायला, कोणाला खडा टोचतोय, कोणाला काटा रुततोय, हे स्पष्ट माझी भूमिका आहे. ओबीसीच्या आरक्षणामधला 0.1% कमी होणार नाही आणि खऱ्या ओबीसीला त्या ठिकाणी झडपी, महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था मिळाली पाहिजे. डुप्लिकेटांना तुम्ही घरचाच रस्ता दाखवा. कुठेतरी खोटे नाटे सर्टिफिकेट आणतील आणि आम्ही ओबीसी, असं नाही चालणार. ही माझी ठाम भूमिका आहे. मी शोषित वंचितांसाठी लढणारी मुलगी आहे. पक्षाची मी माफी मागते. कदाचित एखादा दुसरा शब्द आवडणार नाही, हरकत नाही, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात मी शिकलेली मुलगी आहे, तर मी खरंच बोलणार. आपण याविषयी काल व्हिडिओ केलाय, जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या. आणि आता एक शिंदे अहवाल जो आला होता, जे शिंदे समिती होती यांचा अहवाल असा होता, त्यामध्ये जे काही कुणबी आहे, गॅजेट्स आहेत हैदराबादचे, 17 संस्थांचे, यामध्ये स्पष्ट उल्लेख केलाय की त्यामध्ये त्यांनी हे सांगितलं नाही की कुणबी म्हणजे एक स्पेसिफिक जात आहे. हे कुणबी म्हणजे त्यामध्ये वाणी कुणबी, ब्राह्मण कुणबी, हे कुणीही कुणबी असू शकतं. त्यामध्ये असं तिथं सांगितलं नाही की मग मराठाच कुणबी आहेत. जो शेती करतो, शेती कसतो, तो हे कुणबी आहेत. मग जर सरसगट कुणबी दाखले दिले तर मग बाहेर कोण असणार नेमकं? मराठा समाज पण कुणबीमध्ये जाईल, ब्राह्मण समाजही कुणबीमध्ये जाईल आणि लिंगायत समाज सुद्धा कुणबीमध्ये जाऊ शकतो. याचाही या ठिकाणी विचार होणं गरजेचं आहे. नेमकं मागणी ही आपली शैक्षणिक आणि सामाजिक आहे, पण याच्या माध्यमातून नेमकं सरकारला वेटीस धरायचे कामं होतात का हे सुद्धा कळणं महत्वाचं आहे. आणि त्यामुळे जे हे मागणी आहे सरसगट कुणबी, हे कितपत योग्य आहे? जर मराठा सोबत तर बाकीच्या जातीही त्यामध्ये येत असतील आणि ते जाती उन्नत असतील, त्याचा अर्थच नाही. आणि एक महत्वाचा मुद्दा काल सदानंद मोरे यांनी मांडलेला आहे. तो मुद्दा मला अतिशय महत्वाचा वाटला, मग तो मुद्दा पटला सुद्धा. तो मुद्दा असा होता की हा कुणबी समाज, मराठा समाज या लोकांना आरक्षण मागण्याची गरज का? यांच्यावरती आता अशी वेळ काय आहे की यांना आरक्षण मागावं लागतंय. हा जो काही मुद्दा आहे त्याचं एक उत्तर असं आहे, ते म्हणजे शेती. कारण हे कुणबी लोक, मराठा लोक हे पर्यायाने शेती करतात आणि शेती प्रधान देश हा भारत आहे. शेती हा मुख्य व्यवसाय आहे. मग शेती व्यवसाय जर मुख्य असेल तर हा तर व्यवसाय 1 नंबरला असला असता महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये, तर या लोकांना शेती सोडून, शेती व्यवसाय सोडून नोकरीच्या पाठीमागे लागायची गरज भासलीच नसती. मग
म्हणजे 1947 पासून ते आतापर्यंत शासनाने काय काय झकमाऱ्या केल्या हे सुद्धा प्रश्न विचारले पाहिजे. कुणबी म्हणून मराठा म्हणून हे सुद्धा मुद्दे त्या ठिकाणी बाहेर काढले पाहिजे. जर शेतकऱ्याला चांगला मालाला भाव चांगला मिळाला असता, शेती जर विकसित झाली असती, नवीन तंत्रज्ञान नवीन गोष्टी जर आल्या असत्या, तर या ठिकाणी या लोकांना आरक्षण मागायची गरजच भासली नसती आणि ऑटोमॅटिक या ठिकाणी हा जो मुद्दा आज आलाय हा मुद्दा समोर आला नसता. त्यामुळं तो शेती व्यवसाय त्यांना पाणी पुरवणं, त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत इसेन्शियल ते प्रॉब्लेम पूर्ण सॉल्व्ह करणं हे सरकारचं काम होतं. हे सरकार पूर्णपणे यामध्ये अपयशी आहे. ते काँग्रेसचं असेल किंवा आत्ताचं असेल. आपल्याला याविषयी कुठे सरकारची बाजू घ्यायची नाही. सरकार कुठलंही असेल, सरकारनं शेतकरी सक्षम आणि आत्मनिर्भर केला तर या शेतकऱ्यांना, या कुणब्यांना, मराठ्यांना आरक्षण मागायची गरज भासणारच नाही. याकडे सरकारनं लक्ष द्यावं. सरकार कुणाचं आहे हे महत्वाचं नाही, पण हे काम चांगल्या प्रकारे कोण करेल हे महत्वाचं आहे. आणि विषय आला आरक्षणाचा. आरक्षणाच्या बाबतीमध्ये काँग्रेसपेक्षा, राष्ट्रवादीपेक्षा जे सकारात्मक भूमिका घेतली आहे ती याच सरकारने घेतली आहे. आणि मराठ्यांना जे काही दिलंय ती या सरकारनं दिले. बाकीचे जे सरकार आले गेले त्यांनी फक्त मराठ्यांना फूस लावायचे कामं केले आणि त्यांचा वापर फक्त मतासाठी पुरेपूर करून घेतलाय, एवढं मात्र नक्की आहे. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. नमस्कार.